तर आमची सकाळ इथून होते. आता आम्ही आलो आहे जिमला आणि जिममधून नंतर जेव्हा घरी जाऊ त्यानंतर जी काही कामं आज आहेत ती आज मी तुम्हाला दाखवते. कारण सगळ्यांच्याच कंप्लेंट्स आहेत की मी व्लॉग्स बनवत नाही आहे आणि व्लॉग्स बनवायला मला का वेळ नसतो, मी कसं काय काय करत असते. आज मी विचार केला की वेळ काढूया आणि आपण ते सगळं रेकॉर्ड करूयाच. तर आता तुम्ही सकाळी बघितलं की आमचं जिम वगैरे आता झालं आहे आणि आत्ता आम्ही निघतोय स्टुडिओला जायला. काका आज हॅम्परचं पॅकिंग करतायत. तर आम्हाला एवढे सारे जे हॅम्परचे ऑर्डर्स आहेत ते लवकरात लवकर डिस्पॅच करायचे आहेत. तर आज गोव्याची जी ऑर्डर आहे ती आम्ही आज डिस्पॅच करणार आहोत. त्यासाठी सगळी गडबड आहे आणि त्यामुळे काका पूर्ण वेळ ते काम करतायत. सौरभ शॉपमध्ये थांबला आहे हे सगळं करून. म्हणून मला व्लॉग्स बनवायला आणि व्लॉग्स एडिट करायला वेळ मिळत नाही. तरीसुद्धा मी असं काल विचार केला की ठीक आहे, एक थोडा वेळ काढून आपण दिवसभराचा एक 20-25 मिनिटाचा ब्लॉग तर बनवू शकतो. पण मी वेळ काढत नाही आणि मग असा प्रॉब्लेम होतात. पण आता मी वेळ काढेन. तर आता आम्ही जाणार आहोत, जेवू आम्ही पटकन, त्याच्यानंतर हॅम्पर्सचं पॅकिंग वगैरे बघून त्यानंतर आम्ही जाणार आहोत शॉपिंगसाठी. मी आणि वहिनी, म्हणजे कुणाल पण असेल आमच्यासोबत. आणि तुम्हाला माहिती आहे का, आता पहिला पाडवा आहे. पहिला पाडवा म्हटल्यानंतर नवरा काहीतरी गिफ्ट देतो. पण माझ्या नवऱ्याने अगदी छान डोकं चालवलं. म्हणजे त्याला माहिती आहे की मला मोबाईल हवा आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की तेच पाडव्याचं गिफ्ट आहे मोबाईल म्हणजेच. पण आता ते पाडव्यालाही मला मिळणार नाही आहे कारण एवढे ते अवेलेबलही नाही आहेत. आणि तसंही माझा फोन, हा फोन मला खाली करायचा आहे. यातले काही इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सॉर्ट करायच्या, त्यालाही मला वेळ मिळत नाही आहे. तर बघू आता नवरा काय गिफ्ट देतो. ऐकलास का? कुणा सरळ कधी राहशील तू असं आणि नीट कधी वागशील? मी असं कानावर उभा राहतो. पहिले मी डान्स करायचो, नंतर मी लिफ्ट पोहोचली. चल पकवत राहतोस काय? चाळ विसरलास? शक्यच नाही. कुणाल भगतची मेमरी आणि पुढचं जुळत नाहीये. चल या आधी इथं मुंबईतली ही कटकड्यांची गाडीची पार्किंग अशी करतात ना का बाहेर साडी जागाच नाही, त्याच्यातून वाटून जावा वेगळा. हा तुम्ही उलट्या साईडने जाल तर कसं? हा तिकडून काय एवढा कुठून? ए बाई इथून नाही, इथून ये. हे घे, नीट पकड. हे घे, बायकोची सेवा कर. आता आठवलं ना तुला डिक्कीत बघून काहीतरी? हा आठवलं असेल ना, तू बोललेला जिमवरनं जाताना मी ते सगळं आतमध्ये घेऊन जाईन, तसंच ठेवलंस डिक्कीत. आता मी इथूनच जाणार. काय मेल्यांचे पार्किंग असतात. आज दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण आहे आणि इकडे ही सगळी गर्दी. इथून लोक बघणार आहेत. ते पण सगळे जेट्स आलेत. इथून कॅमेरा लावले त्यांनी, मीडियाला आतमध्ये नाही घेतलंय बहुतेक. इथून कॅमेराच आहेत सगळ्यांचे, सगळ्यांकडे. तो अल्ट्रा असेल. बोललास कोण आहे? काय बोललास तू आताचं वाक्य? आपला खोबरा आणि याचा वाद आहे ना, हा तो कशासाठी आहे सांग? कशासाठी? ठीक आहे. पण तू काय बोललास? ही भूता सगळ्यांना खोबरा टाकतात असं बोललास? असं वाक्य होतं तुझं? शपथ आहे तुला? नाही मी नाही. शपथ सोड, शपथ सोड, तुला माझी शपथ आहे. नाही रे, मी आधी तू नंतर पकडलं. कधीतरी ते आगरीमध्ये बोलतोस ना, ते भारी वाटतं. कसं बोल परत एकदा? ही भूता सगळ्या. हे अगं राहिलो नाही मी, पण मला कधीतरी अशी मजा येते. बोलते एक वाक्य आता बोलतो. प्रत्येकाच्या भाषेचा, प्रत्येकाच्या याचा अभिमान असावा. मला माहित आहे, पण तू बोल तर. तू काय माहिती का? काय जास्त येत नाही ना मालवणी. हे बघ गाडी आणि माणसं बघ किती केली. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळी हॅम्पर्सच्या भरपूर ऑर्डर्स आहेत आणि फराळ वगैरे सगळ्या गोष्टी बनवायला आम्ही चालू केले. तर हे हॅम्पर्सच्या काही ऑर्डर ज्या लांबच्या आहेत त्या आम्ही लवकर डिस्पॅच करतोय. तर ही एका कंपनीची ऑर्डर आहे, त्यासाठी त्यांनी जे काही कस्टमाइज केले ते सगळं यामध्ये ठेवलेलं आहे. हे उटणं आहे आणि उटणं अगदी घरगुती आणि खूप सुंदर उटणं आहे. ही तुपाची बॉटल आहे. त्याच्यानंतर या हॅम्परमध्ये हे लाडू आहेत, चिवडा आहे आणि अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी आम्ही या हॅम्परमध्ये इन्क्लूड केल्या आहेत. आणि हे हॅम्पर हे त्यांचं कस्टमाइज हॅम्पर आहे एका कंपनीचं. असे दिवे वगैरे त्यांनी पण सांगितलं होते की पितळीचे दिवे आम्हाला त्याच्यामध्ये हवेत. मग काही गोष्टी आम्ही कस्टमाइज केल्या ज्या आमच्याकडे कायम विकायला नसतात, पण हे सुंदर असे दिवे आम्ही त्यामध्ये इन्क्लूड केलेत. आणि यावर्षी फराळाचा लोड पण भरपूर आहे. हे सगळं ऑर्डर्सचं जेवढं आहे तेवढं सगळं पॅकिंग आता आम्ही करतोय.
दिवाळीचा सगळा फराळ आपल्याकडे आहे. जसे हे चिरोटे आहेत, त्याच्यानंतर हे खुसखुशीत मस्त असे अनारसे सुद्धा आपल्याकडे आहेत. त्यानंतर चकली, शंकरपाळी, लाडू हे तर आहे. सोबत हे कडबोळीसुद्धा आपण यावर्षी आपल्या मेनूमध्ये ॲड केली आहे. ते एवढंच नाही तर त्यासोबत प्रणामच्या ऑर्डरचं सुद्धा पॅकिंग चालू असतं. सोबत काही हॅम्पर्स लोकांना कॉर्पोरेट ऑफिसेसना दाखवणं, त्यानंतर ते सगळं फायनल करून घेणं, असे हे छोटे बॉक्स पण आपल्याकडे आहेत हॅपी दिवाळीचे, ते सगळं चालू आहे. सोबत आता आपण मराठवाड्यामध्ये जाणार आहोत. आपला NGO तिथे जाऊन मदत करणार आहे, तिथल्या मुलांसाठी काहीतरी काम करणार आहे. तर त्यासाठी काही गोष्टी लोकांनी म्हणजे आपल्याच लोकांनी आपल्याला हे पाठवलं आहे, ज्याच्यामध्ये हे आलं आहे ॲडव्होकेट प्रणिता राहुल काळे यांच्याकडनं हे पार्सल आले. असे बरेच पार्सल्स रोज येत आहेत. Yes. अरे वा, आज अरेंजमेंट मस्तच केली आहे. आपापल्या जागेवर जा आणि समजावा काय आहे ते आहे. पटापट जा. मी बोलू हो. अगं इकडे ये. कुठे गेली ती? होय त्यावरती आम्हाला फोटो पाठवा नक्की, म्हणजे आम्हाला पण आनंद होईल. कधी पण येत जाईल इथे. सॉरी मी मध्ये आले. ती मराठी बिग बॉस प्लस ती क्रिएटर आहे, कॉन्टेंट क्रिएटर आहे अंकिता प्रभू वालावलकर. तिचं इंस्टावरती पेज आहे कोकण हार्टेड गर्ल. तर सगळ्यांनी फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. परेलला राहते. आता माझं लग्न झालं तेव्हापासून मी बघत. चला सगळ्यांना तर अशी सगळी धावत पळत कामं असतात. त्यात सिंधुद्योगचा लोड आता प्रचंड वाढत चालला आहे आणि त्यामुळे धावत पळत बरीच कामं करावी लागतात. तर हे सिंधुद्योगचे काही प्रिंट्स बाकी होते, ते प्रिंट्स करण्यासाठी पण आम्हाला जावं लागलं आणि ते सगळं करून आम्ही घरी निघालो. तर असा सगळा गोंधळ चालू आहे. असं सगळी बरीच कामं एकत्र चालू असतात, तर त्यामुळे मला एडिटिंगला वेळ मिळत नाही. आणि त्यात आता माझा मामा आलाय, तर त्याला आणायला मी सौरभला पाठवलंय. सौरभ मामाला घेऊन येईल, मग आम्ही इथे जेवू, त्याच्यानंतर घरी जाऊ, नंतर जायचं आहे मला मराठवाड्यामध्ये. अशी बरीच पुढची सगळी कामं. आणि हे सगळा हॅम्पर्ससाठीचा पसारा, हे सगळं जे आहे, हे सगळं पॅकेजिंगचं मटेरियल आहे, सगळीकडे मी पसारा करून ठेवलाय. ज्या ज्या लोकांना वाटत असेल ना की बिझनेस करणं इझी आहे, त्यांना मी एकच सांगेन की बिझनेस करणं कधीच इझी नाही आहे. बिझनेस करताना तुम्हाला झोप, ताण, भूक सगळं विसरावं लागतं, पण त्याची एक वेगळीच मजा आहे. म्हणजे ती ज्याला ती नशा आहे ना, तो ती मजा घेऊ शकतो. मला ते खूप आवडतं असं दिवस रात्र मेहनत करायला. पण आधीच सांगते, मी माझी झोप व्यवस्थित पूर्ण करते, मी रोज व्यवस्थित एक्सरसाइज करते, मी शुगर खूप कमी इनटेक करते, मी साखर फार खात नाही, कधीतरी असं चीट वगैरे करते, पण साखर फार खात नाही. आणि सगळ्यात माझा घाणेरडी गोष्ट एकच आहे की मी पाणी फार कमी पिते. त्यामुळे ती मी सुधारायचा प्रयत्न माझा सध्या चालू आहे आणि त्यासाठी मला सगळेजण मदत करत असतात. म्हणजे कुणाला पण सांगतो ग पाणी पी, ग पाणी पी, असं सगळं चालू असतं. तर ह्या सगळ्या गोंधळामुळेच मी ब्लॉग्स एडिट नाही करू शकत. आता तुम्ही मला समजू शकता की नाही. कुणाल, सौरभ मामाला आणायला गेलाय, तो आला की लगेच जेवून घेऊया. हा, हॅलो काय सांगू, मी आता घरी आलोय, बदलत सगळं गेलं, व्लॉगिंग विसरलंय, पण आज सांगते चला थोड्या दिवसांनी येईन लाईनीर.